साधा हिरव्या रंगाचा नऊवारी घालून तिने मराठमोळा साज केला होता. कपाळाला बाशिंग बांधून ती स्वतःचं प्रतिबिंब आरशात पाहत होती. आज ती नेहमीपेक्षा सुंदर दिसत होती. आजपासून तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात होणार होती. तरीही आनंदाचा एक लवलेशही तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. तिचा चेहरा अगदीच निर्विकार होता. मुहूर्ताची वेळ जवळ आली तसं भटजी काकांनी नवरदेवाला मंडपात घेऊन येण्यासाठी अनाउन्समेंट केली. पण नाही, नवरदेवाचा काही पत्ताच नाही. बाहेर ढोल ताशांच्या आवाजावर पाहुणे मंडळी नाचत तर होती, पण नवरदेव आणि त्याच्या घरची मंडळी मात्र कुठेही दिसत नव्हती. तेच, काका, आईबाबांनी तुम्हाला नवरदेवाच्या रूममध्ये बोलावलं आहे, लवकर चला, संपदा घाबरून म्हणाली आणि लगेचच तेथून नवरदेवाच्या रूमकडे निघाली. तिच्या मागेच ते आणि त्यांच्या धर्मपत्नीही निघाल्या. संपदा ही सुशील आणि सुशीला यांची एकुलती एक मुलगी.